ऐरोली पॅनल क्रमांक 3 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण नागरी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला। माजी नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झाली असून यामुळे प्रभागाला लवकरच एक नवा आणि सुधारित चेहरा मिळणार आहे। या भूमिपूजन समारंभाला माजी नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्यासह प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक तसंच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून अनंत सुतार आणि शशिकला सुतार यांनी प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेतली आहे। विशेषतः जुन्या मलनिस्सारण वाहिनीमुळे होणारी सांडपाण्याची समस्या आणि रस्त्यांची दुरवस्था हे ज्वलंत प्रश्न होते। या कामांना महापालिकेची मंजुरी मिळवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि लोकप्रतिनिधी म्हणून ठोस मागणी केल्यामुळेच ही अत्यावश्यक कामे मार्गी लागली आहेत। ज्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्या कामांमध्ये भारत बेकरी ते तन्वी सलून पर्यंत मोठ्या व्यासाची मलनिस्सारण वाहिनी टाकणं हे काम करण्यात आलंय। या कामामुळे जुन्या आणि अपुऱ्या वाहिनीमुळे होणारी सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे। तसंच भारत बेकरी ते तन्वी सलून शिव कॉलनी गल्ली क्रमांक 4 या मार्गाचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे। यामुळे रस्त्यांची गुणवत्ता वाढेल आणि पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या देखील दूर होईल। त्यासोबतच कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यासोबतच याच ठिकाणी सुसज्ज गटर आणि नागरिकांच्या सोयीसाठी व्यवस्थित पदपथ बांधले जाईल, ज्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता वाढेल आणि पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता देखील सुधारेल। या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना माजी नगरसेवक अनंत सुतार म्हणाले आहेत की प्रभागाचं नेतृत्व करत असताना नागरिकांच्या अडचणी ओळखून नागरी कामांना प्राधान्य दिलं जातं, ज्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे हाच मुख्य उद्दिष्ट आहे आणि या कामांमुळे निश्चितच प्रभागातील नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळेल। तर माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी या कामांचं महत्त्व स्पष्ट केलंय। त्या म्हणाल्यात ही कामं प्रभागासाठी अत्यंत अत्यावश्यक होती। त्या दिशेने आम्ही सातत्यानं नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला आणि अखेर ही कामं मंजूर करून घेतली। आज नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 10 नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि मलनिस्सारण वाहिन्या टाकणे ते भारत बेकरी ते शिव कॉलनीमध्ये सर्व गल्ल्यांमध्ये भूमिपूजन झालेलं आहे। तर तेथील लोकांच्या समस्या होत्या पहिल्यापासूनच, ते रस्ते खराब झालेले, पावसामुळे खड्डे पडलेले, लोकांना त्रास होतो येण्यासाठी। त्यासाठी आम्ही महापालिकेमध्ये पाठपुरावा करून आणि सुतार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाने कामाची मंजुरी झाली। आज ते कामाचं उद्घाटन करत आहे आणि सर्वांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते। आणि आज दिवाळी पाडवा आणि पाडव्यानिमित्त सर्वांना प्रभागातील जनतेला पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।